खजूर नटरोल बनवण्यासाठी बिया काढलेले 1 पाव खजूर घेतलेले आहेत, 100 ग्रॅम सुक्क खोबरं किसून घेतलेलं आहे, 1 चमचा खसखस घेतलेली आहे आणि आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत। चला तर मग आपण खजूर नटरोल बनवूया। खजूर आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। सर्वात आधी पॅन मध्ये आपण खसखस घालून घेऊया। खसखस भाजली की ती आपण काढून घेऊया। आता पॅन मध्ये आपण 100 ग्रॅम सुकं खोबरं मीडियम फ्लेमवर आपण याला भाजून घेऊया। खोबऱ्याचा कलर बदलून द्यायचा नाही, जरासा खरपूस झाला की तो आपण पॅन मधून काढून घेऊया। आता पॅन मध्ये आपण 1 चमचा तूप घालून घेऊया। तूप वितळलं की यामध्ये ड्रायफ्रुट्स घालून घेऊया। मीडियम फ्लेमवर सोनेरी रंग येईपर्यंत ड्रायफ्रुट्स परतवून घेऊया। खजूरची जी मिक्सरमध्ये बारीक केलेली पेस्ट आहे ती घालून घेऊया। सॉफ्ट होईपर्यंत आपण याला परतवून घेऊया। गॅसची फ्लेम मीडियमवर ठेवूया। खजूरची पेस्ट छान सॉफ्ट झालेली आहे, याला आता आपण बाउलमध्ये काढून घेऊया। यामध्ये आपण जे भाजून घेतलेलं सुक्क खोबरं आहे ते घालून घेऊया। यामध्ये आपण फ्राय केलेले ड्रायफ्रुट्स घालून घेऊया। वेलची पावडर घालून घेऊया। हे सर्व हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आपण याचा रोल बनवूया। पोळपाटावर अशा पद्धतीने आपण खजूर आणि नट्स यांचं जो मिश्रण बनवलं आहे त्याचा आपण रोल करून घेऊया। यावर आपण खसखस घालून घेऊयात थोडी। आता परत व्यवस्थित रोल करू म्हणजे खसखस सगळीकडे लागेल। याला आता आपण कट करून घेऊया। लहान मुलांसाठी खूप छान पौष्टिक असा पदार्थ आहे हा आणि उपवासासाठी देखील हा चालेल। नवरात्री स्पेशल उपवासासाठी चालणारा खजूर नटरोल तयार आहे। असा तुम्ही नक्की करून बघा।